नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. तर मित्रांनो, मापसू भरतीचे आपले सगळे पेपर झालेत. आता आपल्याला रिस्पॉन्स शीट आणि आपले रिझल्ट या दोन गोष्टीची वाट आहे. आता पेपर जवळपास 25, 26, 27 पर्यंत पेपर 25 पर्यंत पेपर चाललेत. 25, 26 पर्यंत. आजची तारीख आहे 1 जुलै. आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. तर बघा, इथून 8 दिवसामध्ये तुमची रिस्पॉन्स शीट येऊन जातील. एक झालं रिस्पॉन्स शीटचं. नंबर 2, सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्हाला अजून पुढचे पशुधन पर्यवेक्षकचे व्हिडिओ येत आहे, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला चॅनलचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर डायरेक्ट तुमच्याजवळ येऊन जातील सबस्क्राईब केल्यानंतर. नाही केलं तर काय होतंय, तुम्हाला परत पुढचा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नाही. त्यामुळे ते सबस्क्राईब करून घ्या, यासाठीच म्हणतोय. ठीक आहे. आता रिस्पॉन्स शीटचं झालंय. 8 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट तुमच्याजवळ येऊन जातील तुमच्या अकाउंटला. बरोबर. एक नंबर झालं रिस्पॉन्स शीटचं. आता मग रिझल्ट कधी लागेल? तर रिझल्ट डिपेंड असते मापसूवर, म्हणजे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यावर डिपेंड आहे रिझल्ट कधी लावायचा, नाही की TCS वर. TCS चा रिझल्ट रेडी असते, परंतु डिक्लेअर करण्याचं काम कोणाचं असते? मापसूचं. रिझल्ट जाते डायरेक्ट मापसू जवळ, त्याच्यानंतर तो रिझल्ट डिक्लेअर करण्यात येते. ठीक आहे, समजलं. आता मग रिझल्ट लागेल कधी हे महत्वाचं आहे. तर नंबर 1, रिझल्ट लागणार आहे तुमचा 8 दिवसा. समजा रिस्पॉन्स शीट आली, त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिना असो की 2 महिने असो, 2 महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट लागून जातील. असं नाही की 2 महिनेच लागेल, एका महिन्यात सुद्धा लागू शकते. त्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये, म्हणजे आता जुलै चालू आहे, जुलैमध्ये तुमची रिस्पॉन्स शीट येत आहे. जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट मध्ये तुमचा रिझल्ट लागून जातील. ठीक आहे. दिवाळीच्या आधी एक लक्षात ठेवा, दिवाळीच्या आधी तुमची सगळी प्रोसेस होईल आणि आली तुमचे DV वगैरे, तुम्हाला नियुक्ती पत्र सुद्धा मिळू शकते दिवाळीच्या आधी. त्यामुळे तुम्हा सर्वांची दिवाळी गोड होणार आहे. त्यामुळे निवांत राहा. आता तुम्ही अभ्यास करून व्यवस्थित किंवा कॉमन सेन्सने तिथं अप्लाय असणारे प्रश्न दिसले तुम्हाला, कॉमन सेन्सने जरी तुम्ही पेपर सोडवला असेल तरी आता निवांत राहा. आज ना उद्या, म्हणजे 1 ते 8 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट येणार आहेत आणि रिस्पॉन्स शीट आल्यानंतर निवांत बघायचं. त्याच्यानंतर तुमचं रिझल्ट येणार आहे. रिस्पॉन्स शीट मध्ये तुमचे मार्क्स किती येऊ, कारण अजून तरी आपला कट ऑफ काही निश्चित नाही, कारण तुमचे मार्क्स तुम्हाला समजत नाही आणि तुमच्याजवळ काय रिस्पॉन्स शीट नाही. आणि एकतर आपली स्पर्धा अशी आहे की म्हणजे एकदम दांडीपाड्ड जे म्हणतो आपण, म्हणजे अभ्यास करणारे खूप कमी अभ्यास करणारे, आणि जे अभ्यास न करणारे आहे तर ते खूप भयंकरच आहे. त्यामुळे भरपूर जणांनी पेपर दिलाय. आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपल्याला समजेल कोणतं पार्ट जड झालंय कोणतं नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर आता 200 पैकी तिकडं 110 जरी मार्क्स असेल ना, तर लागण्याची शक्यता असते मित्रांनो. कारण 110चे कधी 130-40 होऊन जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे होप ठेवा, तुमचा म्हणजे नंबर पण लागू शकतो. त्यामुळे आता निवांत राहा. झाला पेपर. आता 8 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट आणि पुढल्या 1-2 महिन्यामध्ये आपला रिझल्ट. दिवाळीच्या आधी, आपला शब्द आहे, दिवाळीच्या आधी तुम्हाला नियुक्ती पत्र मिळून जातील. निवांत राहा. दास ऑफिसरने जे तुमच्यासाठी मेहनत घेतली, मापसू भरतीसाठी जेवढे व्हिडिओ बनवले, त्यासाठी तुम्ही एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक ठोकून द्या मित्रांनो. कारण एवढे व्हिडिओ आणि हे सगळं अजून तरी कोणत्या अकॅडमीने बनवलेले नाही. ठीक आहे. बनवले असेल काही 1-2 अकॅडमीने, नाही अशातला भाग नाही, परंतु आपण प्रॉपर याला एक जोर देत होतो. भरती, तुमचे पेपर कधी राहतील, तुमच्या समस्या, या सगळ्या गोष्टीनं तुमच्या मागच लागून होतो. त्यामुळे आता तुमचे दिवस येत आहे, लवकरच तुमचं नियुक्तीपत्र तुम्हाला मिळून जातील. थांबू इथेच.